अध्यक्ष राजू लोखंडे हे प्रदीप इंगळे यांचं स्वागत करतील शाल श्रीफळ देऊन। आज बांधकाम इथे झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आमच्या प्रदीप भाऊ इंगळे यांनी केलेला आहे। याच्यामध्ये त्यांचं स्वागत 14 एप्रिल त्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये निवडणुकीमध्ये करता आलं नाही, तर त्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्व महिला मंडळांना व पुरुषांना सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। राजू उघाडे साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं, आमंत्रित केलं, याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद। सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आताच नवीन निवडणूक झाला आणि आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद पाठिंबा दिला, त्यामुळे हा दिवस आलेला आहे आणि आज परत एकदा नव्याने आपल्या सेवेस हजर आहे। एक लक्षात असू द्या की तुम्ही ज्या वेळेला माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे हे 5 वर्ष, ह्या 5 वर्षाच्या प्रत्येक क्षण हा आपल्या सेवेसाठी आहे। आपण कधीही माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं काहीही समस्या असेल तरी ते माझ्याकडे मांडायची आहे आणि तुम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। भाऊंनी मला सांगितलेलं आहे ते मागच्या वेळेपासून आमच्या लक्षात आहे। प्रयत्न आपला तेव्हाही आहे आणि आजही आहे, होणार प्रयत्न नक्कीच असणार आहे आपला। जेव्हा पण ही गोष्ट होईल तेव्हा आपण नक्कीच एक सुंदरशी वस्तू साकारण्याचा सगळ्यांना सगळ्यांनी एवढा विश्वास ठेवला। जे काही कार्य केलं आपण 2017 पासून सेवा दिली लोकांना, जनतेला, आणि त्याचं फळ आता तुम्ही मला दिलेलं आहे। पुढचं सहकार्य असंच असलं पाहिजे, कारण आपल्या विभागाचा विकास हा खूप करायचा आहे आपल्याला। 3 वर्ष प्रशासक असल्यामुळे विभागाची जी असुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्याच्यामधून सगळ्या जनतेला मुक्त करून जेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे तेवढा करायचा आहे। त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे। एवढंच म्हणेन की आपलं संविधान हे चिरायू राहू देत, लोकशाही अबाधित राहू देत। आज प्रजासत्ताक दिन आहे, बाबासाहेबांना आठवण करते आणि त्यांना शतशः नमन करते। आणि त्यांनी ह्या देशाला दिलेलं जे महान संविधान, जे पूर्ण जगात मोठं आहे, ते संविधान चिरायू असू दे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रजासत्ताक दिनाच्या मनविद्या विकास मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी नव्याने पुन्हा निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक आमच्या ताई रेवणाताई मोरजकर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। मनीष मोरजकर आहेत, आमचे मित्र राकेश पुगावकर शाखा प्रमुख, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मनीष मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत अटीतटीच्या लढाईमध्ये रेवणाताईंनी बाजी मारलेली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांनी टाळ्या वाजवून ताईंचं स्वागत करायचं। लढाई सोपी नव्हती हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु जिद्दीने त्यांनी ताकद लावली। बाळासाहेब ठाकरेंचं नाव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकनिष्ठ शिवसैनिक रेवणाताई यांनी बाजी मारलेली आहे। मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो। मला माहीत होतं आपण माहीत होतं विजय तुमचाच होणार, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, खूप खूप अभिनंदन करतो। आज 26 जानेवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिलं,
आणि संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. संविधान देशाला दिलं, त्याचा हा दिवस आहे. उद्देशिकेचं आपण जाहीरपणे जे वाचन करतो, भारताची जी उद्देशिका आहे त्यात लिहिलेलं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करायचं आणि संविधानावर काम करायचं काम सर्व लोकप्रतिनिधी करायचं असतं. तर प्रवीणाताईच्या माध्यमातून नक्कीच या वार्डामध्ये चांगली कामं होतील. यापूर्वी देखील ताईंनी केलेली आहेत, यापुढे देखील त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील याची खात्री आहे. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय हिंद, जय संविधान.